नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथील फार्म आहे. मी डॉक्टर सुमित मधुकर ढाक आणि तुम्ही बघू शकतात आपण लिंबूच्या झाडांमध्ये 15 बाय 15च्या मध्ये 2 बेड तयार करून आणि इथे आपण कलिंगड लागवड केलेली आहे. ही आपली अडीच वर्षाची लिंबूची झाडं आहेत. तर त्याच्यामध्ये इंटरक्रॉपिंगमध्ये आपण कलिंगड लावलेलं आहे आणि आज आपण त्याची कटिंग करून बघणार आहेत. आज 60 दिवसाचा झालेला आहे कलिंगड आणि इंटरक्रॉपिंग मध्ये कलिंगडाची काय क्वालिटी आहे आणि हा 2.5 किलोचा कलिंगड आहे. आता तो कापलेला आहे आणि तो आता तयार झालेला आहे बऱ्यापैकी. तुम्ही बघू शकतात खूप चांगला असा इंटरक्रॉपिंग मध्ये लिंबूच्या मध्ये आपण कलिंगडाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि या पद्धतीने त्याची कटिंग भेटलेली आहे. ही शेमिनीची दिलकस व्हरायटी आहे आणि तुम्ही बघू शकतात चांगल्या पद्धतीने कलिंगडाचा पीक आलेला आहे. आणि हा आपला जसं आपण पेरूमध्ये आंतरपीक कलिंगड घेतलं होतं तसंच आपला हा प्लॉट लिंबूमध्ये सुद्धा आपण कलिंगड लावलेला आहे. याच्यातून आम्हाला 2 टनापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. आणि तुम्ही बघू शकतात हा स्लोपी लँडमध्ये आपण कलिंगड लावलेला आहे. या पद्धतीने हे पूर्ण स्लोपी लँड आहे आणि त्याच्यामध्ये आपण कलिंगड लावलेला आहे. याच्यामध्ये आम्ही गवत वगैरे साफसफाई गवत काढलेलं नाही, कारण इथे गरमी खूप जास्त असते मार्चमध्ये. त्याच्यामुळे त्याला प्रोटेक्शन आम्ही बऱ्यापैकी गवतानेच दिलेला आहे, म्हणजे सनबर्निंगचा त्रास होणार नाही. तुम्ही बघू शकता हा प्लॉट, याच्यामध्ये टोटल लिंबू लागवड आहे आणि अशा पद्धतीने कलिंगड तयार झालेला आहे. आता 4-5 दिवसामध्ये हे कलिंगड निघणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही सूर्यफूलसुद्धा थोडेसे लावलेले आहेत की त्याच्याने मधमाशा येतील म्हणून. या पद्धतीने आपण बऱ्यापैकी सेंद्रिय पद्धतीने नॅचरली जेवढं आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने आपण कलिंगड लागवड करतो दरवर्षी. आणि आपण देताना लोकांनासुद्धा, म्हणजे जे ग्राहक असतील त्यांनासुद्धा आपण चांगला विषमुक्त देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये सूर्यफूलसुद्धा आपण घेतलेले आहेत. अशा प्रकारे लिंबू लागवडीमध्ये आपण कलिंगड घेतलेला आहे. आता हे शेवटचे 4-5 दिवस आहेत. आता मी पूर्णतः याचं पाणी बंद केलेलं आहे. या पद्धतीने आपण प्लॉट तयार करतो कलिंगडाचे. आणि तुम्ही बघू शकतात टोटल दगड आहे. लक्ष्मण भाऊ हे उरकून दाखवा ना. या पद्धतीने तुम्हाला वाटत असेल की चांगली म्हणजे एकदम सुपीक जागा, तसं नाही. या पद्धतीचा दगडसुद्धा या भागात आहे, तरीसुद्धा आपण एक चॅलेंजिंग म्हणून इथे कलिंगड लावतोय. आणि जी परिस्थिती आहे की अजून इथला खोदा ना थोडासा, याच्यातला काढा ना. असा दगड आहे बेडमध्ये. तर याच्यामध्ये आम्ही हाताने आळ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही कलिंगडाचं लागवड करतो.